वटसावित्री पौर्णिमेनिमित्त नारायणी महिला मंडळाचा उत्साह, पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम. वटसावित्रीचा जल्लोष, वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्याची प्रार्थना. नारायणी महिला मंडळाचा पारंपरिक सोहळा उत्साहात. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. नारायणी महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वटसावित्री उत्सवात महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीत वटसावित्री पौर्णिमेला विशेष धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची कामना करत हा सण दरवर्षी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो. याच परंपरेला जपत नारायणी महिला मंडळाच्या वतीने वटसावित्रीचा पारंपरिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रंगीबेरंगी पारंपरिक साड्यांनी नटलेल्या महिला, हातात पूजेची थाळी आणि चेहऱ्यावर आनंदाचं हास्य अशा मंगलमय वातावरणात महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. वडाला पवित्र दोरा बांधत 7 प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. यानंतर महिलांनी पारंपरिक उखाणे घेत वातावरणात आनंदाची रंगत आणली. हळदी कुंकू समारंभ, ओटी भरण्याची प्रथा आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करत भारतीय संस्कृतीतील परंपरा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. परंपरा जपत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संदेश देणारा नारायणी महिला मंडळाचा हा वटसावित्री उत्सव महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष ठरला. भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण सरचिटणीस गायत्री पगार यांच्यासह स्वाती काळे, देवश्री बायस, वंदना शिंपी, सुनीता पवार, सपना पवार, अनिता लोहकरे, अनघाताई आणि नारायणी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम ठरलेला हा वटसावित्री पौर्णिमेचा सोहळा उपस्थित महिलांसाठी अविस्मरणीय ठरला. सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा, महेंद्ररावांचं नाव घेते, माझा 7 जन्म जोडा. नमस्कार, जय श्रीराम. माझं नाव गायत्री महेंद्र पगार, BJP जिल्हा सरचिटणीस. आज आम्ही सगळ्या मैत्रिणी, आमचा एक ग्रुप आहे नारायण ग्रुप म्हणून, तर आम्ही सगळ्या महिला आज एकत्र येऊन खूप आनंद साजरा केला. वटपौर्णिमा ही म्हणजे महिलेचा एक आनंदाचा भाग आहे आणि आजचा दिवस म्हणजे महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही एकत्र येऊन आणि खूप छान असं एकमेकीची ओटी भरली, नवीन काहीतरी करण्याचं धैर्य केलंय सगळ्यांनी. वडाचं आपण म्हणतो वडाच्या झाडाला खूप आयुष्य आहे, तसं आमच्या मैत्रीला किंवा आमच्या नारायण ग्रुपला खूप आयुष्य देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज आम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्या एकत्र आलो, एकमेकींच्या ओट्या भरल्या, एकमेकींचा आनंद एकमेकींबरोबर शेअर केला. महिलेला वेळ नसतो, पण आज उपवासाच्या निमित्ताने किंवा वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येऊन खूप छान वेळ घालवला, वडाचं पूजन केलं. नारायणी ग्रुपतर्फे सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास. दिलीपरावांचं नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी खास. वटपौर्णिमेला आमच्या स्त्रियांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान आहे. त्याला सत्यवान आणि सावित्रीचा इतिहास जोडलेला असल्यामुळे एक आध्यात्मिक स्तर आहे आणि त्यामुळे आमच्या बायकांना तो खूपच मोठा आणि आनंदाचा सण वाटतो. वटपौर्णिमेच्या दिवशी नवनव्या साड्या घालून, दागिने घालून मिरवायला खूप आवडतं, कारण नुकताच पावसाळा सुरू झालेला असतो आणि सगळीकडे आनंदाने सृष्टी नटलेली असते. आणि अशा वेळी दूर रानात जाऊन वडाच्या झाडाचं पूजन करणं हे आम्हा स्त्रियांसाठी एक पर्वणीच असते. वडाच्या झाडाला पारंब्या असतात, तसा मोठा आणि सुखी संसार आपला सजावा, आपल्या नवऱ्याला खूप आयुष्य लाभावं ही स्त्रियांची मनोकामना असते आणि ती पूर्ण करण्यासाठी ती वडाच्या झाडाचं पूजन करत असते. वडाचं झाड हे ऑक्सिजन देणारं असतं आणि त्यानिमित्ताने आम्हा स्त्रियांना निसर्गाच्या सौंदर्याचा सुद्धा आस्वाद घेता येतो. आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी ठरल्याप्रमाणे आणि सगळ्या मैत्रिणी आम्ही जमून आमचा सगळा ग्रुप आम्ही दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतो. धन्यवाद. आमच्या नारायणी ग्रुप तर्फे सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. भरजरी साडीला जरतरीचा खण, अजय सिंगचं नाव घेते आज वटपौर्णिमेच्या दिवशी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.